नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत टोमॅटो राईस। तर पाहूया साहित्य। तर इथे 2 वाट्या आपण तांदूळ घेतलेत, इथे मोहरी घेतली आहे, जिरा घेतलंय, मीठ घेतलंय, तेल घेतलंय, 3 छोटे कांदे घेतलेत, कढीपत्ता घेतले, सुक्या मिरच्या घेतलेत 3-4, 6 टोमॅटो घेतलेत, लाल बघून घ्यायचे टोमॅटो, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 5 मिऱ्या घेतल्यात, तेजपत्ता, लसूण पाकळ्या, चिंच। तर आपण आता सुरू करूया। तर आपण भाजी कट करून घेऊया। इथे आपण कांदा कट करून घेऊ। कुठल्याही आकाराचा तुम्ही कट करून घ्या, कारण आपल्याला फ्राय करायचा आहे ना। आपला टोमॅटो आणि कांदा चिरून झालाय, तर मी गॅस पेटवून घेते, त्याच्यावरती पॅन ठेवते। तर मी गॅस लावून घेतलेला आहे, पॅन ठेवलाय आपण, त्याच्यावरती थोडंसं गरम होऊन देऊ। एक छोटा चमचा तेल घालून घेऊ आपण। तेजपत्ता टाकला आपण, तीन चार लसूण, दालचिनी, काळी मिरी, मिरच्या, कांदे, त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कांदा छान भाजण्यासाठी। आपल्याला त्याला करपवायचं नाहीये, फक्त नरम होऊन द्यायचं आहे टोमॅटो। तर थोडासा कढीपत्ता मी ठेवलेला आहे, थोडासा टाकून देते। याला 1-2 मिनिटं झाकण लावून आपण शिजून देऊ। तर आपण झाकण काढून एकदा बघून घेऊ, याला छान वाफ बसलेली आहे। तर गॅस बंद करू आपण आणि मसाला वाटून घेऊ।
ह्याच्यात आपण जी चिंच ठेवली होती मसाला करताना आपण ती चिंच पण घालून घेणार आहे. जास्त नाही घालायची, थोडीशीच घालायची, नाही तर तो भात आंबट होतो. तर गॅस बंद करून घेते. तर ही आपली पेस्ट तयार आहे. आपण जे वाटण केलं होतं, भाजलं होतं छान, त्याची पेस्ट झाली होती. तर ही बाजूला ठेवू आपण आणि आता गॅसवरती पातेलं ठेवून देऊ. गॅस चालू करते मी. आणि तांदूळ धुवून घेते मी. तांदूळ पण धुवून घेतलेले आहेत. आता मी हे साईडला ठेवू. तेल टाकून थोडंसं तेल मी बाकी ठेवलंय आपण वरनं तडका देण्यासाठी. पहिलं पण मोहरी टाकून थोडीशी शिल्लक ठेवणार आहे मी. तेजपत्ता, पेस्ट टाकून द्यायची. आपण जे तांदूळ धुतलेत ते घालून द्यायचे. आपण लगेच पाणी नाही घालायचं. ही जी पेस्ट केली आहे आपण त्याच्यातच त्याला 5-1 मिनिटं छान वाफ काढायची आहे. तर आपण एक चेक करू, छान वाफ बसलेली आहे त्याला. तर ह्याच्यात मी आता पाणी घालून घेणार आहे. ज्या बाउलनी मी तांदूळ घेतले होते त्याच बाउलनी पाणी घेणार आहे. अजून थोडंसं घेणार आहे मी पाणी. दोन बाउल घेतलं. त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. त्याला छान शिजून देऊ आपण. झाकण टाकून बारीक ह्याच्यावरती होऊन देऊ त्याला आपण 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. तर आपले 20 मिनटं झालेले आहेत. तर आपण हा साईडला काढू. भात झालेला आहे. आता तडक्याची तयारी करू. तडक्यासाठी आपण घेतली आहे सुकी मिरची, लसूण चिरून घेतला आहे, कढीपत्ता तो मगाचा आपण थोडा ठेवलेला आहे, जिरं, मोहरी इतकं साहित्य घ्यायचं आहे. पहिले आपण तेल घालून घेऊ त्याच्यात. तेल छान तापून द्यायचं आहे. मोहरी टाकून घेऊ.
गॅस थोडा बारीक करून घेतला मी आता. सुक्या मिरच्या, थोडंसं लाल होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आपल्याला. गॅस बंद करून घेऊ. हीच फोडणी आपण त्याच्यात घालू आणि बंद करू. तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते.